राज्यात ज्वलंत मराठा आरक्षणाचा प्रश्न असताना करोडो मराठा समाज रस्त्यावर माय लेकरं छोटे छोटे मुलं घेऊन ऊन ताण पाऊस काही बघत नाहीये. याची खुर्ची गेली पण ते बसणार नाही ना ते. कार्यक्रम कितीचा आहे तो? 7चा परळीचा. 2 मिरवणूक 1 घंटा चालत ते 8 कार्यक्रम 1 ते 1.5 घंटा चालत म्हणजे जागेवर 9:30 वाजणार आहे. नाही 10च्या नंतर फरता येत नाही ना. हा हे प्रॉब्लेम आहे. मग आपण मग आम्ही आता ही झालो ना राजकीय सामाजिक असल्यासारखं आहे ना. बाकीचं वेगळं माझ्याकडे नजरच काय करतोय खुर्ची म्हणजे मग लगेच नोंदून टाकायचा मोकळे झाले. पहिल्यांदा ते जमत होतं. आता त्यांची नजरच आहे ना सामाजिक काम राज्याच्या लेवलवर केल्यामुळे त्यांचं लगेच ध्येयच आहे खुर्ची का करतो. नाही तर टाळायचं काही कारणच नाही. 12 वाजले तर 3 5 वाजले ते मी पांगत आहे सगळं. आपण मोकळे झालो काय टीव्हीच्या नंतर 1 दिवस जाऊन येऊ ठरवून काय त्याला सहज असं जाऊन येऊ काय त्याला काय यालाच असावं म्हणून असं काय. चला घ्या म्हणे चालू करा याला लिंक देऊन टाकली मी. कोणाला? लक्ष्मण बोल ना. थोडं मागे नाही रस्ता सुरू करून पुण्याला थोडं मागे माझ्या लेवलला घ्या इथं घ्या. हा बोला ना. काय नाही भाऊ नाही ती एकदा ही होत आहे ना त्यांचा काय निर्णय राजकीय निवडणुकांचा आपला तो नाही मार्ग. जरी काय आपल्याला मिळच नाही जमत तो काय माहित नाही. त्याच्याबद्दल आणखी समाजाची बैठकच नाही ना. हा समाजाची काय बैठकच नाही. आता ते समाजाची त्याच्यावर काही बैठकच नाही. समाजा सोडून आपण काही करीतच नाही. बरोबर का सर? त्या बाबत आणखी कसलाच निर्णय नाही काही. ऑडिओ काही नाही घरगुती बोलणं चालू. दत्ता भाऊच फोन. हा हा बोला ना. गुढीपाडवा गुढीपाडव्याला ना काय मग कार्यक्रम गावाचा आहे काय? हो 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 चालेल ठीक आहे. चालेल ठीक आहे. आपण असं मीडियाच्या टायमाला फोनवर बोललो का कोणीतरी बघत मीडियावर बोललेलं म्हणते कुणाचा फोन आला त्या टायमाला त्यांना म्हणा सांगा. आता तुमचा हेतू पत्रकार बंधूच बरोबर माझ्या राज्यात कोणाचा आलता मागे 1-2 कोणतरी विचारलं होतं ना पत्रकार परिषदेच्या आधीच फोन कोणाचा आलता सांगा. मी कोणाचा फोन येतो लावतो कानाला त्यांना वाटतं का राजकारणाचा फोन येतो का कोण एखाद्या. ओके ठीक आहे. ते आले का हे
नमस्कार आज आज राज्य आणि कॅबिनेट घेणार आहे बैठक. आमचे मराठा समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांना पण आणि शिंदे साहेबांना विनंती आहे की जो विषय अधिसूचना काढलेली आपण सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतची ती आपण आजच्या कॅबिनेटमध्ये घ्यावी. हैदराबादचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, 1881ची जनगणना, शिंदे साहेबांच्या समिती जी स्थापन केलेली तिला 1 वर्षाची मुदतवाढ आणि ज्यात आपण सांगितल्याप्रमाणे आंतरवालीसह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे आजपर्यंत मागे घेऊ हे आजच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी घ्यावं. आणि समाजाच्या वतीनं माझं सरकारला म्हणणं आहे की तुम्ही बोलल्याप्रमाणे आपण मुख्यमंत्री साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी करावं. आजची ही कॅबिनेट तुम्ही आज जी घेताय ह्या कॅबिनेटमध्ये सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी ही सरकारला असं विनंती आहे. कारण गोरगरिबांच्या लेकराचा अधिकार आहे, तो हक्क आहे. विनाकारण निवडणुकाचा आचारसंहिता मराठा समाजावर लादून मराठा समाजाच्या लेकरावर सरकारनं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांना विनाकारण अन्याय करू नये. समाजाच्या वतीनं या दोघांना विनंती की तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची आजच्या कॅबिनेटमध्ये अंमलबजावणी करून न्याय द्या. कारण तो सगळ्या सोयऱ्यांचा विषय म्हणजे नुसता मराठा समाजाचा विषय नाही तर सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना बांधवांना त्याचा फायदा घेता येणार आहे. म्हणून ते आज त्याच्यामध्ये अंमलबजावणी करावी. आणि महाराष्ट्रभर ज्या नोंदी सापडल्यात, ज्या बांधवांच्या नोंदी सापडल्यात त्यांचे प्रमाणपत्र वंशावळी देऊन घेण्यासाठी अर्ज केलेले जाणून बुजून म्हणा किंवा हलगर्जीपणा म्हणा अधिकाऱ्यांकडून होतोय की काय. आज 1.5-2 महिने झालेत विनाकारण दिलं जात नाही. मग काय सरकारनं सांगितलं देऊ नका सध्या, आज का कोणी सांगितलं माहित नाही, पण सरकारने सांगितलं असलं तर सरकारने सरळ सांगावं अधिकाऱ्यांना की प्रमाणपत्र कुणबीचे लोकांनी सादर केलेले आहेत म्हणजे ज्याची नोंद मिळाली त्याच्या परिवाराचे सादर केलेले ते तातडीने द्यावं. काही अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून लवकर पत्र दिले जात नाहीत कुणबीचे. ही एक अडवणूक सरकारनं ताबडतोब थांबवली पाहिजे. राज्यभर जे खोटे गुन्हे दाखल करण्याचं एक जे सत्र सुरू आहे, पोलीस प्रशासनाकडून जे एसपींच्या मार्फत जो दबाव सुरू आहे की खोटे गुन्हे दाखल करण्याचा, आणि त्यांचं म्हणणं आहे की गृहमंत्र्यांचे आदेश आम्हाला करायला लावले. त्यामुळं माझी सरकारलाच आता शेवटची विनंती की तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना सांगा विनाकारण खोटे गुन्हे दाखल करून मराठा समाजाचा नाराजी तुमच्या अंगावरती घेऊ नका. आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी मात्र आपल्याला करावीच लागणार आहे आजच्या कॅबिनेटमध्ये. जर तुम्ही आज त्या कॅबिनेटमध्ये सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही केली तर मराठा समाजाची प्रचंड नाराजीची लाट मात्र या राज्यात राहणार आहे. याची ही काळजी मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी घ्यावी ही माझी त्यांना शेवटची विनंती की तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची जर अंमलबजावणी आजच्या कॅबिनेटमध्ये नाही केली तर मराठा समाजात तुमच्याविषयी विनाकारण नाराजीची लाट जाणार आहे. आणि तुम्ही ती नाराजी अंगावर घेऊ नये कारण शब्द सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा तुम्ही दिलेला आहे. ही माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती. धन्यवाद. आपल्याला काय विचारायचं दादा? तुम्ही जिथं जिथं बैठका घेतल्या आजपर्यंतच्या त्या ठिकाणी तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, त्याचबरोबर मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्ह्यांचं सत्र जे आहे ते आता सुरू आहे. तुमच्यावर अनेक गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले आहेत. आता मी तेच सांगितलं की ते आकाश आहे मराठा समाजाविषयी. आम्ही बैठका शांततेत जर घेत असलो, लोकांशी संवाद साधत असलो तर गुन्हे जर दाखल होत असले गृहमंत्री फडणवीस साहेबांच्या राज्यात तर हा प्रचंड मोठा समाजावरती अन्याय आहे. आणि याच्यातून मात्र छोट्या छोट्या जाती जमाती जे आहेत ते हुशार व्हायला लागले. एवढा मोठा मराठा समाजाचा समुदाय असून त्यांच्यावर जर सरकार एवढा अन्याय करू शकतं तर आपल्या सरकारने जर आंदोलन केले तर आपल्याला किती त्रास होईल. म्हणजे ही सुद्धा गृहमंत्र्यांबद्दलची नाराजी सामान्य छोट्या छोट्या जाती धर्मामध्ये सुद्धा मराठ्यांमध्ये प्रचंड आहे. यासाठी एकच काम गृहमंत्र्यांना करावं लागणार आहे की खोटे जे गुन्हे दाखल करणं सुरू झाले ते तुम्हाला बंद करावं लागणार आहे. आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी गॅजेट हैदराबादचं ते घेतल्याशिवाय लोक आता थांबत नाहीयेत. विनाकारण त्यांनी अंगावर नाराजीची लाट घेऊ नये. नसता नाविलाज आहे जनतेचा. गृहमंत्र्यांना जर मराठ्यांविषयी द्वेष दाखवायचा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण आमची त्यांना विनंती द्वेष भावना सोडून एक जनता बघावं. कारण तुम्ही राज्याचे मायबाप आहेत, पालक होतो, तुम्ही स्वीकारलेलं आहे. जनता म्हणून
आपण बघावं आणि मराठ्यांना सगळ्या स्वारींची अंमलबजावणी आजच्या कॅबिनेट देऊन द्यावी. हेच मराठे त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही, डोक्यावर घेऊन नसते. तुम्ही आजपर्यंत म्हणत आहात की जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत सरकार निवडणुकाच घेणार नाही. मात्र आज त्या घडीला आज आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या निवडणुका लागणार आहे. एवढा मोठा राज्यात ज्वलंत मराठा आरक्षणाचा प्रश्न असताना करोडो मराठा समाज रस्त्यावर, माय लेकरं छोटे छोटे मुलं घेऊन ऊन ताण पाऊस काही बघत नाहीये. याची जाणीव गृहमंत्र्यांना असली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना पण असली पाहिजे की आपला समाज आहे, आपली जनता आहे, ही जर रस्त्यावर आक्रोश करते, एवढा मोठा ज्वलंत प्रश्न आहे आणि आपण मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत नाहीये, ही नाराजीची लाट त्यांच्या का लक्षात येत नाही. मला कळत नाहीये त्यांच्या डोक्यात नेमकं काय. म्हणजे इतका खालचा विचार ठेवणं हे सोपं नाहीये जनतेच्या बाबत. कारण एवढा मोठा ज्वलंत प्रश्न आणि तुम्ही आचारसंहिता लावणार, हे किती अन्यायकारक आहे. तुम्ही लावावी, आम्हाला आचारसंहिता लावायला आमचा विरोध नाही, पण तुम्ही आजची कॅबिनेट आहे, आता आजच्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी करायला हरकत काय? काहीच हरकत नाही करायचं. आजच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी घ्यावं. नाही घेतलं तर याचा अर्थ असा आहे की जाणून बुजून यांना मराठ्यांना द्यायचं नाही, मराठ्यावर अन्याय करायचा. एवढा मोठा समाज असूनही त्यांना ह्या समाजाच्या विरोधात जायचं. समाज ज्याला त्याला धडा शिकवणार आहे 100%. मग यावेळेस दादा 5 महिने झाले, 5 ते 6 महिने झाले तुम्ही आंदोलन करताय मराठा आरक्षणासाठी. त्याचबरोबर इतर काही तुमच्या मागण्या होत्या, त्या मागण्या सुद्धा सरकारनं अद्याप एकही मागणी पूर्ण केल्यासारखं असं वाटत नाहीये. ते बरोबरच आहे ना. मराठा समाजात 6-6.5 महिने झालं रस्त्यावर झुजतोय आणि सरकार जाणून बुजूनच देत नाहीयेत मागण्या आमच्या. त्यामुळे आमच्या पुढे तोच पर्याय आहे, आम्ही सुद्धा एकवटणार आहेत. जर आजच्या कॅबिनेटमध्ये नाही घेतलं तर आम्ही सुद्धा बैठक लावणार आहेत. आजच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी जर सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी ठरलेले जे 5-6 मुद्दे ते जर नाही घेतले, गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी जर नाही घेतले, गृहमंत्री तर द्वेष करण्यासारखंच बोलायला लागले, तर मात्र आम्ही सुद्धा मराठा समाजाची बैठक बोलून पुढची दिशा ठरवणार. एका दिवसात 265 GR पारित होता, मात्र तुमच्या विषयाचा GR पारित होता. द्वेष, मराठ्यांविषयी असणारा आकश द्वेष. मराठ्यांचे लेकरं मोठे नाही झाले पाहिजे, त्यांच्या अन्नात माती कालायची, विष कालायचं, हे सरकारकडून सध्या काम सुरू आहे. आणि हे जर खोटं असलं, मी म्हणतोय हे सरकार विष कालवतंय, मराठ्यांचे द्वेष हे खोटं आहे, मी म्हणतोय. आजच्या कॅबिनेट खात्री आहे. मग आज जर तुम्ही कॅबिनेट घेणार आहेत तर आजच्या कॅबिनेटमध्ये तुम्ही मराठ्यांविषयीचं सगळ्या स्वाऱ्यांचं, हैदराबादच्या गॅजेट्सचं, जे आपले 5-7 विषय ठरलेले आहेत बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेट्सचं, ते घेऊन टाका. तुम्ही बाकीचे जे काढताय आणि आमच्या काढत नाही, याचा अर्थ द्वेष, तुम्हाला मराठ्यावर अन्याय करायचा, मराठा मात्र आता सहन नाही करा. नाही म्हणजे नाही. आम्ही बैठक लावणार आहेत, आम्ही 1000-1500 एकरवर कार्यक्रम घेणार आहे. पाटील, आज 3:30 वाजता आचारसंहिता डिक्लेअर होण्याची शक्यता आहे. त्यात तुम्ही म्हटलं होतं की जोपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय संपणार नाही तोपर्यंत लोकसभेची निवडणुका घेऊ देणार नाही. मात्र आता त्याच काही पक्षाकडून मी मराठा समाजाच्या आंदोलनात पूर्वीपासून सामील आहे, मात्र माझा उमेदवार मराठा म्हणून असा प्रचार केला जातो. हे बघा, मी त्याविषयी सांगितलं होतं आचारसंहिता लावणार नाहीये, कारण आशा होती की मराठ्यांविषयी राजकारण करणार नाही. आता राजकारण करायला लागले, सत्ताधारीच मराठ्यांविषयी द्वेष करायला लागले. परंतु आणखी ना आम्हाला आशा आहे आज तरी की ते आचारसंहिता लावणार नाहीत. अगोदर ही ज्वलंत प्रश्न हे सोडवतील किंवा आजच्या कॅबिनेटमध्ये सोडवतील. आणि ते कोण काय म्हणताय, मी मराठा आणि कोण उमेदवार, सगळ्याला कळणार आहे. थोडं थांबा, कोण मराठा आणि कोण उमेदवार म्हणताय ते कोण मला तर माहित नाही, पण काय मी मतदार, मी मराठा उमेदवार, सगळं बराबर हिशोब होणार. झाले गेले साहेब ते दिवस. पहिला मराठा नाही राहिला. आता स्वतःच्या लेकरासाठी मराठा, आणि त्यांचे डोळे उघडलेले, ते म्हणते दाटून, खरं सांगतो मी तुम्हाला, त्यांचे डोळे उघडलेले आहेत. आता त्यांनी डोळे लावून घेतलेले नाहीत, कारण त्यांच्यावरून काय ते